आज सकाळ सकाळच गावाकडे निघालो होतो बरं का. आणि जातानाच मी ठरवलं होतं, की आज मी गाडी घेणार. आणि काय मग मस्तपैकी गाडी घेतली होती आणि आज एवढा कॉन्फिडन्स आला होता ना, की गावापर्यंत गाडी घेतली होती बरं का. आणि मग जाताना जारचं पाणी घेऊन घेतलं होतं. कारण आता आम्हाला गावाकडचं पाणी तर अजिबात जमत नाही. खूप त्रास होतो त्याच्यामुळेच. आणि तिथे गेल्यानंतर मग ह्यांना उपास होता. त्या पापड्या तळून घेतल्या होत्या. आणि त्याचबरोबर केळी वगैरे सगळंच होतं. आता ओल्या शेंगा आणि पापडांचा सकाळ सकाळ तो नाश्ता केला होता. आणि मग नंतर ना आम्ही लागलो होतो कामाला. आता आम्ही इकडे शेंगा तोडायलाच बसलो होतो बरं का. सकाळचं तर काही जास्त ऊन नव्हतं. मस्तपैकी झाडाखाली सावलीच होती. भरपूर असे ढिगारे घेतले होते. सगळी शेंगा तोडत होतो. मग आता दुपारच्या वेळेस ना मुलींची शाळा सुटली होती, तर त्यांना इकडनंच घरी घेतलं होतं बरं का. आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केली होती. तर आज जेवणामध्ये भरपूर असे वेगवेगळे मेनू होते बरं का. आणि बऱ्याच दिवसांना आम्ही सगळे असे सोबत, म्हणजे थोडंसं ऊन थोडंसं सावली असं मस्त झाडाखाली जेवण केलं होतं. मस्तपैकी सगळ्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर ना जेवण झाल्यानंतर जिरवायला हे काहीतरी चालू केलं होतं, म्हणजेच की थम्सअप आणलं होतं. मस्त सगळ्यांबरोबर थम्सअप एन्जॉय केला आणि नंतर राहिलेल्या कामाला लागलो होतो बरं का. आता आम्ही इकडे वेल उपटून देत होतो आणि मुली इकडे आणत होत्या बरं का. तर रानातल्या कामाची सवय नसल्यामुळे ह्यांना ना ते वेल घेऊन सुद्धा चालायला येत नव्हतं. एवढं हसायला येत होतं ना. आणि मग नंतर ह्यांचं बघून आदरेशने पण काम चालू होतं. मग आता राहिलेल्या सगळ्या ओल्या शेंगा आम्ही तोडून परत 4 वाजता लागलो होतो. त्यानंतर ना मला चहाची सवय, मग मुली परत घरी गेल्या, चहा करून आणला होता आणि मस्त आम्ही सगळ्यांनी चहा एन्जॉय केला होता बरं का. आणि ह्यांच्या पण इकडे चहा पित मस्त गप्पा चालल्या होत्या. तर असं होतं आजचा गावाकडचा दिवस. चला तर मग बाय.